आता मी नारळ फोडू देवासमोर का डोका फोडू तुझ्या समोर म्हणजे तू गप्प बसशील? अगं मी काय विलन आहे काय मुद्दाम तुझ्याशी असं वागायला? नाही ना? अगं पण माझी पण मजबुरी समजून घेणार आनंदी तू. मला माहिती आहे तू तशी पोरगी नाही असते, पण लोकांना डोका नसतो ना. हा आणि हे बघ, मम्मीला जर उद्या बाहेरून कळलं की तू त्या पोरांबरोबर फिरतेस, रात्री त्यांच्यासोबत राहतेस भीतेस, तर ती आपलं लग्न होऊन देईल काय? देईल काय? नाही ना. हा मग आणि त्यात त्या पोरी म्हणजे ती मुक्ता लग्न करेल असं काय वाटत नाही, आणि ती परी ती तर डायरेक्ट लग्नातूनच पळून आली आहे. पडली नाही त्याची. I miss her. I thought we were BFFs यार. BFF म्हणजे Best friends forever. हे आता तिला मी ग्रुप मधनं रिमूव्ह करायचं? यार नको ना यार, मी काय यार ऍडमिन. आणि ती का वागली यार अशी? तिची चूक नाहीये, तर रुपेशमुळे झालंय सगळं. पुरुषांना ना बायकांचा आनंद बघवतच नाही. कधी बाईच्या मनाचा विचार नाही करत, फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतात. त्यांच्या तर ना. ए मुक्ता, तू उगाच सारखं पुरुषांना जनरलाइज करून त्यांच्यावर बिल फाडू नकोस ना. तर रुपेशची पण काहीतरी बाजू असेल ना, ती ऐकली आहे का आपण? आणि त्याने काय असं घरातून हाकलून बिकलून दिलंय का तुला? अरे हिम्मत त्याची काढतोय आणि बाजू बिजू काही नाही. ते करताना ती खुश नव्हती बस. भाई हा पॉइंट बुलेट आहे. पोरगी रडत गेली. आपली वहिनी सुद्धा तिचं घर सोडताना अशीच रडली होती, पण मग ती आपल्या घरी येऊन राहिली ना. मग जागा पुरी नशी झाली, मग मी घर सोडलं. काय तुझा पॉइंट काय? सांगतोय मी घर सोडलं तेव्हा मी रडलो नाही, पण वहिनी रडली. पोरगी रडते. पण आपलं तसं नाही ना आनंदी. हा, आपल्याला लग्न करायचंय, संसार करायचाय, मग आपल्याला मुलं होतील एक दोन, चिकनी चिकनी मस्त मस्त. हा, मग तेव्हा तू त्या पोरांना सांभाळणार का त्या पोरींना का त्या हॉटेलला? आणि हे बघ, असं पण आज ना उद्या आपलं लग्न झाल्यावर त्या पोरींना इथून जा असं सांगायलाच लागणार आहे ना. त्यापेक्षा आधीच त्यांनी त्यांची सोय केली तर काय बिघडलं? आहे ना बरं? हे बघ आनंदी, हे बघ माझ्या डोळ्यात बघ. मी भडकून बोललो असेल, पण मी असं नाही बोललो ना की त्यांना नको भेटूस म्हणून. भेट, त्यांच्या हॉटेलात भेट. ही जागा सोडायची नाही. आता बोलला ना तू, नाही सोडायची जागा. अरे मी मजेत बोललो. अरे मजा वगैरे काय नाही, आता सगळं सिरियस भाई. काय ही जागा कोणीही सोडायची नाहीये. ही जागा कोणी इथेच राहायचं भाई. भाई तू बोलतो ना छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची, मग इथून सुरुवात करायची भाई. त्या डेंजर जागेत जायचं नाही. इकडे पोळी भाजी केंद्र सुरू करायचं भाई. किचन आहे आपल्याकडे, हा पोळी भाजी केंद्र इकडे सुरू करायचं, नंतर हॉटेलकडे जायचं. अरे मी मजे नाही म्हणालो. अरे मजा वगैरे काही नसते. अरे इकडे दे, इकडे दे. नाही नाही भाई, भाई चावी नाही मिळणार. अरे तू वेडा आहेस का? दोन्ही चावी आपल्याकडे. अरे मी असं भावनिक कोण म्हणालो? नाही नाही, पण मला सुचलं नाही त्याच्यावर. आपण आता जागा. अरे हा हलू देणार नाही आपल्याला इकडून. चल चावी दे. माझी चावी दे. मग नाही माझीच काय, माझी चावी दे. मी अर्धा भाडा भरतो की नाही? या घराचा मी अर्धा भाडा भरतो की नाही? तू बोलला ना माझे उपकार तुझ्यावर झाले ते आधी बोललो. मी आता मेंटल बोल. नाही गर्ल्स सर्च हातात चावी आहेत भाई. भाई भाई भूतापेक्षा पोरी बऱ्या. मी देणार नाहीये भाई. मी तुला काय केलंस तू? चाव्या फेकल्या भाई. का? कारण मला फेकायच्या होत्या. अरे सांगायला. अरे गाढवा, पण डबे देण्यासाठी घरातून बाहेर पडावं लागेल ना. We are trapped. We are trapped. Woo! Relax guys. कभी कभी बहुत कुछ पाने के चक्कर में इंसान सब कुछ खो देता है. आंदोलन 1995.
अरे काय बोलतोय हा? तिसरी चावी माझ्याकडे. ए अरे गपरे बाबा, तुला नाही दिलेली आमच्या घराची चावी. त्या जुन्या हॉटेलची चावी घेऊन फिरत असेल, नोकरी सोडलेल्या हॉटेल मधली. घरात साबण कमी आहेत का? अरे तुम साबुन छोड़ो, आम खाओ, गुठलिया मत गिनो. आणि परी, चलो, आपलं बोलणं अर्धवट राहिले. जा. अरे याने साबणात दाबून चावी तयार केली आपल्या घराची डुप्लिकेट. मला वाटलं मनमोहन देसाईच्या पिक्चर मध्ये दाखवतात रे. हे खरं केलं याने. हा माणूस झोले, हा माणूस झोले. मी तुला काय सांगतोय, मी युसलेस गाढव. तुकार लोकांच्या चुकार भीती. अरे कोणाबरोबर राहतोय. कसला वेर्ड आहेस यार तू. बट आय लाईक यू. डोंट जस्ट लाइक मी परी, बी लाइक मी. घरी जा. मी वर्ल्डची बेस्ट, युनिक, वन पीस, दुनिया का 8वां अजूबा, वाह, उत्तम, महाउत्तम, महाश्रेष्ठ उत्तम. थोडं जास्त होतंय. मी बऱ्यापैकी जास्त होते. ओव्हरच झालं म्हणजे. अजिबातच नाही. युनिव्हर्सल थिअरी आहे अरे, डॉक्टर हम्टी डम्टीची. जिथे परी असते ना तिथे वरी नसते, आणि जिथे वरी असते तिथे ती खरी नसते, कारण तिथे परी असते. परी इज एव्हरीवेअर, एव्हरीवेअर. काय बोलतेस तू? दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा. जब घर करे आना, राजू मेरा नाम है. दुनिया मेरा घर है. ए बाय द वे, तुला या घरात काही सामान न्यायचं नाहीये का उद्या? का रेस्टॉरंट तयार झाल्यावरच नेणार आहेस सगळं? बाय द वे, हे घे. तू आता पॅकिंग करून घे. सगळं सामान नंतर नेणं विल बी टू मच. तुला एक सांगू का, मी या जगात कुठेही असलो ना, म्हणजे कितीही दिवस एका ठिकाणी राहिलो ना, तरी माझ्या बॅग्स कायम पॅक्ड असतात. व्हॉट? हो, कबर्ड वगैरे वापरत नाहीस का? तसं नाही का, म्हणजे ज्या वस्तू लागतात त्या बाहेर काढून ठेवतो. बट ऑल माय बॅग्स आर पॅक्ड अँड आय एम रेडी टू गो. म्हणजे कधीही मी कुठेही निघायला तयार असतो. म्हणजे कधी कधी मला परिस्थिती मजबूर करते आणि हाकलते, आणि कधी कधी उत्तम परिस्थिती मला मजबूर करते तिथून निघायला. पण ऑल वेल असताना कशाला निघायचं एखाद्या जागेवर? एक्झॅक्टली. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी सगळंच ऑल वेल असेल, तर मी तिथे असलो काय आणि नसलो काय काहीच फरक पडत नाही. म्हणजे जिथे माझी गरज असते तिथे मी थांबतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर माझी गरज संपली असेल किंवा माझी गरज नसेल, तर तिथून मी निघतो. मग पुन्हा नवीन प्रवास सुरू करायचा. पुन्हा गरज, पुन्हा प्रवास, पुन्हा गरज, पुन्हा प्रवास. लाईफ इज नॉट जस्ट अबाउट द डेस्टिनेशन, इट इज अबाउट द जर्नी. आयुष्य हे फक्त जागेपुरतं मर्यादित नसतं. त्या जागेपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास असतो ना. भाई इतके जन्म आपण इकडे राहतोय भाई, बाप जन्मात हे इतकं बघितलं नाही. आज स्त्री काय घरी आली भाई, हे बघ, फ्रेंच टोस्ट, शिरा, उपमा, कांदे पोहे, भाई चीज ऑमलेट. पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय मला माझा.